गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतले हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी माझ्या घरी आली आहे ही पाहुणी म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ती सॅटर्डेलाच आली आहे बिकॉज कुणाल गावी गेला. जसं तुम्ही बघितलं असणार की शॉपिंग आम्ही केली सॅटर्डेच्या दिवशी आणि तो लगेच त्याचं काहीतरी पर्सनल कामासाठी तो गावी निघून गेला आणि आता तो ऑन वे आहे. म्हणजे तो येतोच आहे, ऑलमोस्ट आलाच आहे. सो आम्ही त्याला भेटणार आहोत आणि आम्ही चाललो आहे लंचसाठी बिकॉज घरात आता काय करणार, कुणाल पण नाही आहे आणि काय फिश वगैरे आणून पण कोण देणारं नाही आहे आणि मला पण जायला एवढा वेळ नाही आहे. सो मी माझी थोडी तब्येत पण खराब झाली आहे. संक्रांतची वाट लागली, खूप प्रिपॅरेशन्स केलेले पण मला तरी आता वाटत नाही की मी काही संक्रांत वगैरे करू शकते. सगळं ब्लाऊज वगैरे सगळं स्टिच करून झालं, साडी वगैरे सगळं उटीवरून मी घेऊन आले माहिती आहे आणि काहीच मला तरी वाटत नाही की मी आता साडी वगैरे घालेन. हळदी कुंकू करायचं होतं संक्रांतच्या दिवशी, ते पण राहिलं. हळदी कुंकू नंतर करणार मी आता. सो लंचसाठी खूप इंटरेस्टिंग प्लेस आहे, म्हणजे आम्ही नेहमी तिकडेच जातो लंचला. सी फूड वगैरे काय खायचं असेल तर तुम्हालाही दाखवतो कुठली ती प्लेस आहे फॉर लंच अँड डिनर बोथ. सो स्टे ट्यून. कुणालनी आम्हाला पिकअप केलाय. हॅलो एव्हरीवन. खूप घाईमध्ये गेलेला आणि खूप घाईमध्ये आलाय आणि आम्ही सकाळी फोन केला आणि सांगितलं की मला बरं नाहीये, तू ये. तो बोलला ठीक आहे. मी सकाळी इथे त्याला काही राहत नव्हतं. सकाळी 9लाच निघालाय, 9-10च्या दरम्यान ना, 10 वाजता 9-10च्या दरम्यान निघालाय आणि आता आलाय. वाजलेत किती? 2 वाजून 30 मिनिट. 2:30 वगैरे केली, दाढी करायला गेलो होतो, शेविंग वगैरे केली आणि आता आम्ही चाललोय लंचला. सारखं डिनर का तोंडात येते माहिती नाही. लंचला चाललोय. कुठे चालू सांगितलंय? नाही सांगितलंय, दाखवायचं. ऑल टाइम फेवरेट प्लेस. त्यांना आपण फर्स्ट टाइम म्हणजे आधी पण कधी दाखवलं नाहीये ना, हे फर्स्ट टाइम दाखवणार आहोत. पण आम्ही तिकडे जात असतो, दोघंच जातो आणि पोटभर जेवण येतो. झोप येईपर्यंत जेवतो, अक्षरशः झोप येते आम्हाला, झोप. आम्ही एवढा जेवतो तिकडे खूप. आणि म्हणजे असं वाटत पण नाही थोडं, म्हणजे जेवलो तरी असं वाटत नाही की बाबा पोट खूपच भरलंय. खूप म्हणजे लाईट जेवण असतं, छान असतं, खूप लाईट असतं. जास्त ती लोक काही सोडा वगैरे ऍड करत नाही. आम्ही काय ऑर्डर करू ना ते तुम्हाला नक्कीच दाखवू. सी फूड तर एवढा फ्रेश असतो की आम्ही सी फूडच खातो आज संडे आणि ते सी फूड स्पेशालिटी हॉटेल आहे. पहिलं तर आम्ही आलोय महाराष्ट्र लंच होम, आमचं ऑल टाइम फेवरेट. बट फ्रेंड्स, बाहेर एवढी रश आहे ना, त्यामुळे हर्षाला मी बोललो जाऊन विचार वेटिंग आहे का. तर एवढ्या वेटिंगसाठी थांबलो जर आपण, तर मग त्यांनी चक्कर वगैरे येईल आम्हाला, कारण तिला पण भूक लागली आहे, रिद्धीला पण भूक लागली आहे, मला पण भूक लागली आहे. सो तिला पाठवलंय, बघतो आता वेटिंग किती आहे आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये जाऊ. जर नसेल, इथे जास्तच वेटिंग असेल तर आम्ही ट्राय करू की खारघरच्या महाराष्ट्र लंच होमला जायचं. सो लेट्स सी. हा आहे आमच्या खांदा कॉलनी सिग्नलचा आहे, न्यू पनवेलला खांदा कॉलनी सिग्नलला यांचा आउटलेट आहे महाराष्ट्र लंच होम. खूप सुपर जेवण भेटतं काय, सी फूडसाठी स्पेशलिस्ट आहेत आणि वीकेंड्सला वीकडेजला खूप जास्त वेटिंग असते. कधीही या, वेटिंग असतेच असते यांच्याकडे. ही बघा मेन्यू कार्ड घेऊन आली आहे. बोल. 30 मिनिट्स वेटिंग. रिद्धी क्या किया जाए. खांदा कॉलनीच्या महाराष्ट्र लंच होमला आम्हाला अर्धा तास तर वेटिंग आम्ही नाही करणार. म्हणजे अर्धा तास बोलतात गाईस, बट इथे 1 तास पण लावायला कमी नाही करणार बिकॉज ऑलरेडी 20-25 जण तिकडे उभे आहेत आणि तेवढी वेटिंग करायची आपल्याला हॅबिटच नाही आणि कॅपॅसिटी पण नाही तेवढी थांबायची, कारण भूक लागली आहे. 10-15 मिनिटं असते तर ठीक होतं. 2:30 वाजलेत ऑलरेडी. आता आम्ही जातोय खारघरच्या महाराष्ट्र लंच होमला. मे बी आय गेस तिकडे गर्दी कमी असेल, सो तिकडे जाऊन बघूया गाईस.
कांदा कॉलनीच्या नंतर आता आम्ही आलो आहे खारघरच्या महाराष्ट्र लंचमध्ये आणि इकडे पण तुम्ही सिच्युएशन बघू शकता किती रश आहे. बट आम्ही निश्चय केला की आता इथे 20 मिनटं थांबावं लागलं तरी पण चालेल, आपण थांबूया आणि इकडेच थांबूया आणि इकडेच जेऊया ना. ठीक आहे. हर्षालीने फायनली बॅगची उद्घाटन पण केलं आहे आज, है ना. पेशन्स लेवल तुझ्यात नाहीच आहे, पण इथे दाखवतेस ना मच्छी खायसाठी. पेशन्स म्हणजे थांबलीस ना मच्छी खायसाठी. मग आमचा नंबर लवकरच येणार आहे आता. हां, आम्ही विचार केला तर दुसऱ्या हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा ते 20 मिनटं थांबूया, बिकॉज बेलापूरला जाण्यात पण 20 मिनटं लागलेच असते. येस. हां, पूर्ण पॅक केलं आहे, तर गाडी वगैरे पण खूप लागल्या आणि क्राऊडसुद्धा खूप होता. आता बरेच जण आतमध्ये गेले. आता आपला नंबर आला की बघूया. आम्ही ऑर्डर डिसाईड केली आहे ना, पापलेट थाली. मी पण पापलेट थाली आणि तू बोंबील फ्राय थाली. आणि सगळ्यात आमचा आवडता डिश स्टार्टरचा प्रॉन्स पापड. 20 मिनटाच्या वेटिंग नंतर फायनली आम्हाला टेबल भेटला आहे. अर्धा तास आम्ही वाट बघितली गाईस, पण जेवणच जायचं सिद्धा पकडली मनामध्ये. सो आलो आहे आता, आम्हाला टेबल भेटला आहे. मस्त कॉर्नर टेबल आहे, काही इंटरफेरन्स नाही कोणाचा. आणि ऑर्डर आम्ही बाहेरच दिली आहे, ऑलरेडी ऑर्डर देऊन ठेवलेली, म्हणजे जेणेकरून आम्हाला लवकरच ऑर्डर प्लेस केली आहे. आमची ऑर्डर आली आहे. खुश? फर्स्ट टाइम आली आहे ना पापलेट. गाईस इकडे पापलेट खायची मजा वेगळीच आहे. तुम्ही साईज बघू शकता, पापलेटचा खूप मोठा आहे. आणि त्यासोबत आला आहे हात. प्रॉन्स पापड संपलेत, आउट ऑफ स्टॉक झालेत, त्यामुळे नाही आहेत. बट बोंबील प्रॉन्स पापड खरंच ट्राय करा गाईस एकदा, त्यांची चटणी खूप भारी असते. आणि अजून एक गोष्ट, बोंबील बघा तुम्ही. रिद्धीने घेतली रवा फ्राय बोंबील थाली, आमची आहे दोघांची पापलेट थाली. आम्हाला पापलेट आवडतं. आणि हा कुठला तरी एक साऊथ इंडियन टाईप मालवणी टाईप रस्सा असतो. सोलकढी, सुकी मच्छी म्हणजे जवळा, आणि हा सलाड, ठेचा, दही रायता. हे ठेचा जो मी खात नाही कधीच, खूप तिखट असतो. आणि पापलेट आणि भाकरी, राईस नंतर येतो गाईस. सो चला आता एन्जॉय करूया. कसं झालं आहे? भारी. थम्सअप लागतं मला जेवण जिरवायला. मला असं वाटलं की रश असल्यामुळे टेस्टमध्ये मे बी म्हणजे घाईघाई पण नाही, ऑथेंटिक आहे. येस. चला आता आपण पण खाऊन बघूया. जेवून आलेत. अर्धा तास जेवत होती ना रिद्धी तू तर? हा, फुरसत माझी होती. मॅडमचं पण पोटपीट भरलंय. आता जाऊया घरी. कसं वाटलं? लंच मध्ये जेवण झालं आमच्या खारघरला. आणि खारघरलाच रिद्धीला लेन्सकार्टमधून काहीतरी घ्यायचं होतं. सो आम्ही आता जातो लेन्सकार्टमध्ये. तिला पण चष्मा लागला, तुला पण घ्यायचं आहे? ठीक आहे ठीक आहे, लग्न आधीचा स्पेक्स आहे तो. फाईन. लेन्सकार्टचे चष्मे आहेत आमच्या सगळ्यांचे. आणि माझा गॉगलसुद्धा लेन्सकार्टमधूनच घेतला आहे मी. कलेक्शन खूप चांगलं असतं, मला समजतं. जॉन जेकब्स. लेट्स सी आता कुठला आवडतो. हेक्सागॉन तिचा झालाय. हेक्सागॉन नका, दुसरा घे. दाखव, तो घालून दाखव. कारण मी सिल्वर फर्स्ट टाइम घेतलं, रोज गोल्ड ऑलरेडी झाली. ठीक आहे, आपण छान आहे. आज घे, मी तर बोलेल आज जाण करूया. मला पण एक सनग्लास आवडला आहे, तुम्ही ठेवला साईडला. हाय गॅस, माझा जुनावाला पण सिमिलरच आहे जो मी आता घातला आहे. आणि हा सुद्धा थोडा सिमिलरच वाटेल. हा बघा, घ्यायचं तर आम्हाला एकच आहे, पण एवढे सगळे काढले त्यांनी चॉईसला. कन्फ्यूज स्वतः पण कन्फ्यूज झाले, मला पण कन्फ्यूज करून टाकलं आहे. कुठला घ्यायचा? माझं बघा, स्वीट अँड सिम्पल. एकच मला आवडला, फुल अँड फायनल तिकडेच. बघू, हा पण चांगला वाटतं.
बघूया कुठला आवडतो. हिला पण अजूनपर्यंत पसंत नाही पडलं ना रिद्धी. बरेच दिवसांनी स्पेक्स चेंज करतोय, सो पहिला आय टेस्ट करून घेऊया आणि बघूया आता नंबर चेंज झाला आहे, कमी झाला आहे की वाढला आहे. सी त्यानंतर स्पेक्स तर आम्ही फायनल केले दोघांचे. हा हर्षालीसाठी आहे बिकॉज तिने आधी सगळे गोल्ड एडिशन वापरलेत, सो आता काहीतरी डिफरंट सिल्वर. आणि हा माझ्यासाठी. कुठला मारी ठीक आहे की ना. फायनली शॉपिंग झाली आमची. शॉपिंग किती झाली 5839. 2 दिवसांनी ऑर्डर येणार आहे आपली आणि आम्ही 2 घेतले. हा फ्रेम मला आवडला होता पण थोडा एक्सपेन्सिव्ह आहे आणि मला आता हा नाही घ्यायचा, वर्थ इट नाही वाटत, सो मी हा घेतला. ठीक आहे, दोघांचे मिळून झाले आमचे 5839. आता येईल घरी आमच्या ऑर्डर. सो फाईन, आता जाऊया गाडीमध्ये परत. लेन्सकार्टमध्ये आम्ही शॉपिंग करून झालो आणि आता गेलो होतो चौकीमध्ये. बाजूला शोरूम आहेत इथे सगळे, खारघरमध्ये लाईनमध्ये सगळे शोरूम्स आहेत. शॉपिंग झाली आता चौकीमधून पण. आधी बोललो काहीच शॉपिंग नाही करायची आणि खरंच नाही करत आहे, सगळं काही सेलमध्ये आहे. ॲक्च्युली मी बोलली होती मला लेन्सकार्टमध्ये जायचं, पण माझ्याऐवजी या दोघांनी शॉपिंग केली. तुझ्यामुळे खर्च झालाय माझा. तर लंच वगैरे सगळं झालं मस्त. लंच नंतर आम्ही शॉपिंग केली. शॉपिंग म्हणजे ह्या मुलीने मला लेन्सकार्टमध्ये नेलं असं सांगून की मला स्पेक्स घ्यायचे आहेत आणि मला तर घ्यायचेच होते. आम्ही दोघांनी विचार केला की मेंबरशिपवर बाय 1 गेट 1 फ्री ना. आम्ही दोघी घेणार होतो, आम्ही दोघांनी घेतले. ह्या दोघांनी नाही, तुम्ही नाही घेतलंस आणि आमच्या दोघांना फसवलंस. मी काही घ्यायचे पण निघून आलो. आणि मला तर घ्यायचेच होते बिकॉज माझे स्पेक्स घाण झाले, सो ती थोडीफार शॉपिंग केली ऑफर मध्ये असल्यामुळे. आणि मी काय एक टी शर्ट आणि एक शॉर्ट्स घेतले आणि शॉर्ट्स घेतले. शॉपिंग नाही करणार असं ठरवलंय पण ठीक आहे, थोडेफार गोष्टी घेतल्यात, जास्त काय नाही. एवढं पण मन मारून नाही राहायचं. हा, सो आता आम्ही जातोय आमच्या घरी. रिद्धीला ड्रॉप करतोय स्टेशनला, खारघर स्टेशनला. आणि आजचा दिवस असाच होता, स्वीट सिम्पल लंच केला छोटासा. महाराष्ट्र लंच होम खूपच ऑसम आहे गाईज. जर तुम्ही टुवर्ड्स नवी मुंबई येत असाल, मुंबईची लोक, नवी मुंबईची लोक तर जातच असतात, स्पेशली मुंबईची लोक येत असतील ऑन वे, तुम्हाला भूक लागली तर महाराष्ट्र लंच होम गुगलला टाकून जाऊ शकता. तुम्ही नक्कीच विजिट करा. आणि सी फूड तर खूप फ्रेश असते, खूप ऑसम टेस्ट असतं. आमचं ऑल टाइम फेवरेट ना, एव्हरी टाइम फेवरेट रेस्टॉरंट आहे महाराष्ट्र लंच. आणि ब्रांच वाशीला आहे, खामोट्यामध्ये आहे. खामोटे म्हणजे खांदा कॉलनी आणि खारघरला आहे. 3 ब्रांच आहे. खूप छान टेस्ट आहे. फ्रेश मच्छीच असते तिकडे. आम्ही लंच एन्जॉय केला. रिद्धीला कसं वाटलं? खूप मस्त, खूप मस्त. वेटिंग वर्थ इट आहे पण वेटिंग वर्थ इट आहे, पण खाल्लं शेवटी खाल्लंच. सो ब्लॉग कसा वाटला? महाराष्ट्र लंच होमला नक्कीच विजिट करा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रिद्धी काय करा? रिद्धी मला माहिती तुम्ही काहीतरी बोलणार. ती खूप लाजते कॅमेरा समोर. सो काय नाही, आज रिद्धी होती घरी माझ्यासोबत. आम्हाला रील्स करायचे होते पण सगळं राहिलं, नाही केलं कारण मला ना थोडंसं नाही बरं वाटत. मी तिला नाही कोऑपरेट केलं, रात्री पण नाही, आज पण नाही आणि कुणाल पण नव्हता. सो तिने फनी व्हिडिओज तिला काही बनवायचे होते, ते पण नाही झाले कारण ही दोघं रील्स मध्ये खूप माहिर आहेत. पण त्याच्यातला माझा एक रील पार्टनरच नव्हता तर मी काय करणार. हा पार्टनर नव्हता आणि हा रील मास्टर आहे. हा तर 1 टेक मध्ये रील करतो. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट मी रील नाही करत कारण मला म्हणजे नाही जमत एक्सप्रेशन्स कॅमेरा समोर तेवढे ना बाबू. बरोबर, मला नाही जमत. मला कुणाला खूप वेळा ट्राय केलंय रील्स मध्ये घेण्यासाठी पण मला नाही जमत म्हणून मी इंटरेस्टच घेत नाही. मला जमतं 1 टेक मध्ये. रिद्धी पण 1 टेक आर्टिस्ट. रिद्धी लास्ट टाइम आपण जे रील केली होते 2 त्या पण किती तुझ्या 1 टेक हिच्यामुळे आपण किती टेक घेतले. हा ते तर आहे, पण आपल्याला 1 टेक मध्ये होऊन जातं. कुणाल आणि रिद्धी 1 टेक मध्ये कुठलाही व्हिडिओ असू, कुठलीही रील 1 टेक मध्ये विदिन अ मिनिट डायरेक्ट अपलोड. सो ठीक आहे, यांचा विषय रीलचा. कधी बनवतील काय माहिती. माझा तर ब्लॉगचा विषय. सो ब्लॉग आज इथेच एंड करतोय. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि खूप खूप सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला न्यू ब्लॉग्स आमचे बघायला भेटतील. सो आता डिरेक्टली भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर नाही बोलणार मी, नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटूया बिकॉज उद्या तर मंडे आहे. कल से काम चालू.
काम चालू तो हम चालू. हे भारी होता, हे भारी होतं एकदम. काम चालू तो हम भी चालू, काम बंद तो हम भी बंद. सही बात है, सही बात है. सो एव्हरीवन बाय 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 एव्हरीवन. बाय बाय एव्हरीवन. बाय कर.